राजेंद्र जंजाळ आणि संजय शिरसाट यांच्यातला वाद संपण्याचं नाव घेत नाहीये। उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर शहरामध्ये लागलेले होते। भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावून पालकमंत्री संजय शिरसाट यांना डिवचण्याचा प्रयत्न होतोय अशी चर्चा सध्या जिल्ह्याभरात रंगली आहे। तर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर हे शहरातील विविध भागामध्ये लावण्यात आलेले आहेत। हे बॅनर नेमके कुणी लावलेले आहेत या संदर्भातली माहिती अजून स्पष्ट झालेली नाहीये। मात्र हे बॅनर लावून पालकमंत्री शिरसाट यांना डिवचण्याचा प्रयत्न होतोय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी संजय शिरसाट यांच्यावर मोठा आरोप केला। शिरसाट यांना आपल्या मुलीला माझ्या जागी उपमहापौर करायचं होतं, त्यासाठी त्यांनी अर्ज देखील घेतले होते असं ते म्हणाले। तर गटनेते पदासाठी त्र्यंबक तुपे यांचं नाव शिरसाट यांनी पुढे केलं असतानाच असं कोणतेही नाव अजून पक्षाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नसल्याचं जंजाळ यांनी म्हटलं। जंजाळासारखं कुशल सर्व गुण संपन्न नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य आहे। त्यांना जे काही इतका मोठा पदभार मिळालेला आहे, खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यापासून मुकलो असतो। त्यांनी ते उपमहापौर पदाचा कार्यभार चांगला करावा। त्यांना त्या कार्यकालामध्ये चांगलं काम केलं तर भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो अशी माझी त्यांना। कार्यकर्त्याला आनंद झालेला होता, जल्लोष होता आणि ती एक आनंद साजरा करण्याची एक पद्धत आहे। आणि कार्यकर्ते शिरसाट साहेबांना निमंत्रित करत होते की आपण या गुलाल आम्हाला तुम्हाला लावायचा आहे। आणि त्यांचा मुलगा देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत गुलालामध्ये नावून निघाला। शिवसेनेमध्ये 2 गट असायचे बिलकुल कारण नाहीये, परंतु मधल्या काळामध्ये जेव्हा उपमहापौर पदाची निवडणूक आणि माझं नाव जाहीर झालं होतं तेव्हा पालकमंत्री साहेबांनी थोडासा विरोध माझ्या नावाला दर्शवला होता आणि त्यांनी त्यांच्या मुलीचा फॉर्म भरण्याची तयारी त्या ठिकाणी केली होती। परंतु पक्षाचा व्हीप आल्यानंतर ती प्रक्रिया थांबली आणि मला उपमहापौर पदाची संधी या ठिकाणी मिळाली। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडा उत्साह आणि जल्लोष होता।